मंडळींनो, मी अक्षय सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका भन्नाट व्हिडिओमध्ये। आज मी आंबोली घाटामध्ये आलो मित्रांनो। तर आज मी तुम्हाला आंबोली घाटाची पूर्णपणे सैर दाखवणार आहे। तर आता आंबोली घाटामध्ये बरेचसे धबधबे ऍक्टिव्ह झालेत। मी आता आंबोली घाटाच्या पायथ्याशी आहे। तर आपल्यासोबत अजित आहे। आजचा व्हिडिओ हा खूप भन्नाट होणार आहे। तर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर व्हिडिओवर जर कोण नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा। आंबोली घाट हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असून चंदगड तालुक्याच्या अगदी जवळपास असलेला घाट आहे। पावसामध्ये इथं असंख्य असे धबधबे ओपन होतात आणि याच धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी आपण आंबोली घाटची आज सैर करणार आहोत। येथील वेडीवाकडी वळणं ही अत्यंत घातक अशी वळणं आहेत। तर आपण ना आज याच व्हिडिओमध्ये आंबोली घाटची पूर्णपणे सैर करणार आहोत। तर जसं जसं आपण पुढे जाणार आहे तसं आपल्याला जे काही धबधबे भेटतील ते तुम्हाला मी पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करीन। आम्ही जसं आता घाट चढतोय ना तसं धुके पण वाढत चालले आणि मगाशी पाऊस नव्हता तर आता पाऊस पण वाढलाय। गाईज मी आता ना आंबोलीच्या पहिल्या धबधब्याकडे थांबलोय। तर माझ्या पाठीमागे धबधबा आहे। मी तुम्हाला धबधबा पूर्णपणे दाखवणार कारण की आता ना या पावसामध्ये भरपूर असे धबधबे ऍक्टिव्ह होतात। तर आता मी पहिला धबधबा मला भेटलाय। याच्यापुढे भरपूर धबधबे आहेत। तर मी तुम्हाला 1 बाय 1 सगळे धबधबे पूर्णपणे दाखवीन। त्या अगोदर हे नजारा बघा, फक्त नजारा बघा। घाटाच्या खोल दरीमध्ये पूर्णपणे धुक्याने भरून गेलेलं वातावरण असतंय आणि हेच वातावरण आपल्याला मनमोहक असं वातावरण वाटतंय। याच वातावरणाची मजा घेण्यासाठी पर्यटक इथे येतात। मी आता पहिल्या धबधब्याकडे येऊन थांबलोय। तर हा माझ्या पाठीमागे पूर्ण धबधबा बघू शकतो। पहिला धबधबा आहे आंबोलीचा। आम्ही घाट जसा जसा वर चढत चाललोय तस तसा आम्हाला आता धबधबे भेटत जातील। गाईज आता आपण वर आलोय। तर पहिला धबधबा आपल्याला भेटला जगण्यासाठी अशा शिड्या वगैरे आहेत आणि इकडे धबधब्याचं पाणी पडतंय। तर धबधबा माझ्या पाठीमागे बघू शकता। आता आपण वरच्या टोकाला एकदम आहे। तर या वरच्या टोकावरून आपण आता आनंद घेतो। भरपूर असे पर्यटक इकडे आले आहेत। असे भरपूर धबधबे ऍक्टिव्ह होतात या पावसाच्या दिवसामध्ये। पहिल्यांदा जो धबधबा भेटला होता त्या धबधब्याचा टिपलेला हा एक क्षण होता। काहीच आम्ही ना आता आहे बघा पूर्णपणे अशी गुहासारखी आहे। या गुहासारख्या याच्यामध्ये बसलोय आता। धबधब्याच्या वर चढण्यासाठी बघा पर्यटकांना इथं काही जास्त प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, वरून कोण पडलं नाही पाहिजे यासाठी ना अशा शिड्या केल्यात बघा। या शिड्या आणि या शिड्यावरून वर जातात। थोडं सांभाळून जावं लागतंय कारण की निसर्ग पण झालंय। या बघा या शिड्या केल्यात। या शिड्यांपासून वर जायचं तिथं आणि धबधब्याचा पूर्णपणे आनंद घ्यायचा। आणि तुम्ही खालचा नजारा बघू शकता। भरपूर असे पर्यटक आले तिथं आता। आणि या हे पाणी आहे ना हे वरून खाली पाणी पडतंय त्यामुळे आता एक छोटासा धबधबा तयार झाला। याच्या पुढे अजून भरपूर धबधबे ऍक्टिव्ह झालेत। असे छोटे छोटे धबधबे इथं भरपूर सारे ऍक्टिव्हिटी झालेले असतात। तर आपल्याला ना आता दुसरा धबधबा भेटलाय। मी आता तुम्हाला मी दुसरा धबधबा दाखवेन। त्या अगोदर ना हा आजूबाजूचा नजारा बघा तुम्ही। असंख्य अशा धबधब्यांचं पाणी उंचावरून खाली पडत होतं। तर मी आता दुसऱ्या धबधब्याच्या जवळपास आलेलो आणि तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 असे असंख्य असे धबधबे आज ओपन झाले। पावसामध्ये आंबोली घाटातलं वातावरण खूप सुंदर असतं। त्यामुळे आंबोली घाटला एकदा तरी भेट दिली पाहिजेत आणि तितकीच काळजी देखील घेतली पाहिजे। म्हणून मी आज आंबोली घाट हा विषय निवडला। तर दुकटी आहे ना दुकटी ना खालून वर येते बघा। हे बघा काय सीन आहे ना खतरनाक। हे बघा पूर्णपणे ही दुकटी आहे ना ही खालून ना आता वर यायला हळूहळू चालू झालंय। त्यामध्ये माकड बघा हे बघा आपल्यापाशी येतंय। भरपूर अशी माकडं भेटतील कारण की माणसांनी त्यांना घाण सवय लावून ठेवले काय ते त्यांना खायला देऊन त्यामुळे ती लोक माणसं बघितले की ती येत राहतात इकडं। आणि या दुकटीमुळे बघा समोरचं काही दिसत नाही आहे। भरपूर असे पर्यटक या ठिकाणी येतात, मजा करतात। पण आपण देखील आपल्या जीवाची काळजी घेणं गरजेचं आहे कारण की आता भरपूर पावसाची निसर्ग झालेली आहे।
गाईज मी आता मेन धबधब्यापाशी आलोय, तर इथं प्रचंड प्रमाणात गर्दी झालंय. एवढी गर्दी होणं हे चुकीचं आहे, कारण की आता बघा इथून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना इथं रस्ता नाही आहे. प्रचंड अशी गर्दी, रस्त्याच्या साईडला असे पूर्णपणे गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. एवढं पण कुठल्या वॉटरफॉलला एवढी क्रेज ही चांगली नव्हे, कारण की रोड साईडला अशा गाड्या लावलेल्या आहेत, त्यामुळे येण्या जाणाऱ्या ज्या घाटातून येणाऱ्या गाड्या आहेत त्यांना पण रस्ता नाही आहे इथं. तर माझ्या मागे ना पोलीस प्रशासनाचे कर्मचारी आहेत बघा. तर सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत पूर्णपणे अशी गर्दी करतात. एवढी प्रचंड गर्दी करणं चुकीचं आहे. तर आपल्याला बघा हे पूर्ण प्रशासन देखील या कंट्रोल करू शकत नाही. तर घाटामध्ये ना एवढी येण्या जाणाऱ्या गाड्यांसाठी देखील इथं पूर्णपणे प्रॉब्लेम होतोय. ती माझ्या मागे पूर्ण गर्दी बघा, ही एवढी गर्दी करणं चुकीचं आहे, कारण की एखाद्या ठिकाणी या तुम्ही आणि आज रविवार गर्दी झाली, पण येणाऱ्या गाड्यांना खूप त्रास होतोय. आता आपण मेन धबधब्यापाशी आलोय. तर उंचावरून पडणाऱ्या पाण्याने ना या धबधब्याची खूप सुंदरता वाढवलेली आहे. पण या धबधब्यामध्ये एवढी गर्दी झाल्यामुळे ना इथं आपण आपल्या जीवाची काळजी देखील घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये ना आंबोली घाटामध्ये हा धबधबा आहे तो सर्वात मोठा धबधबा आहे. आणि या गर्दीचं मेन कारण म्हणजे या धबधब्याचं क्रेज. या धबधब्यामध्ये पाण्यामध्ये आंघोळ करण्यासाठी भरपूर असे पब्लिक आहे, नाही भरपूर गर्दी करत आहे. तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये धबधबा किती उंचावरून पाणी धबधब्याचं खाली पडतं आहे. अशी वाईट वाटली की मित्रांनो, धबधब्यावरती लहान मुलांना देखील घेऊन जातात. एखाद्या लहान मुलाला वरून दगड पडला, काय पडला, तर त्याला देखील सांगायला भेटणार नाही, एवढं बेकार इथे आहे. तर जे मॅनेजमेंटमध्ये जे तिकीट कलेक्टर आहेत त्यांनी देखील इथं लहान मुलांना वर सोडलं नाही पाहिजे. आजकाल कुणाला चांगलं सांगणं चुकीचं आहे. मी एका माणसाला सांगितलं की बाबा तुम्ही लहान मुलांना वर घेऊन का आला, तर ते म्हटले की तुला काय करायचं आहे. एखाद्या माणसाला आजकाल सांगणं देखील चुकीचं आहे. मंडळींनो, इथं भरपूर ना गर्द धुके पडलेत. तर या आंबोली घाटामध्ये ना बघण्यासाठी पावसामध्ये भरपूर असं काय आहे, परंतु येताना तुम्ही सावधपणे येणं गरजेचं आहे. तर इकडे बघा भरपूर अशी पब्लिक येतात. तर ह्या गर्द धुक्यांचा आनंद घेण्यासाठीच पर्यटक ह्या आंबोली घाटामध्ये येतात. भरपूर अशी खोल अशी गाईज इकडे फुल अशी खोल अशी दरी आहे. तर ह्या ज्या वातावरणाचा जो पावसामध्ये जे वातावरण होतं त्याच पावसाचा वातावरणाचा मजा घेण्यासाठी भरपूर असे पर्यटक या ठिकाणी येतात. तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे समोरचं काय दिसत नाही, भरपूर असे धुके पडले. तर हे धुके येत नाही, तर हवेचा दाब हा जास्त असल्यामुळे खाली तर जे काय पाणी पडतंय ते पाणी वर येतंय, त्याचे धुक्यामध्ये रूपांतर होतंय असं देखील आपण म्हणू शकतो. गाईज तुम्ही समोर नजारा फक्त बघा, काय नजारा आहे. पूर्णपणे अशी गर्द धुके पडलेत बघा. शेवट वातावरण शेवट झालंय. शेवट घाटामध्ये ना घाटामध्ये गाडी मारताना बघितलं, काही लोक ना गाडी मारताना जसं काय विमान चालवतात तसं गाडी मारतात. ही लोकांची आता काय गाडी मारण्याची मस्ती असते, ही एका दिवसाची हे असते, मजा असते, परंतु ती एका दिवसाची मस्ती आपल्याला आयुष्यभरासाठी वस्तीसाठी वरती नेते. गाईज आपण आता व्हिडिओला आपण इथेच थांबूया. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर मी पूर्णपणे तुम्हाला आंबोलीचा धबधबा, त्यानंतर आंबोलीचा घाट हा पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केला. असंख्य असे छोटे छोटे धबधबे इथं आपल्याला पाहायला मिळाले. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.